बावेश भोईर. 2 षटक 7 धावा आणि 3 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजी बावेश भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटक हाताळले, 7 धावा आणि 3 गडी बाद करण्याचं सुंदर असं कार्य निभावलं गेलं बावेश भोईर कडनं. तर बावेश भोईर यायचंय प्लीज. सामनावीर म्हणून निवडण्यात आलाय भावेश भोईर. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना झाला तुफानपाडा ए विरुद्ध तर बावे हा चालेल, इकडे घे, ओमसाई. तिकडे घे. परंतु कॅमेरामॅन जयभारत नाईक यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी हे अवॉर्ड द्यायचं आहे. तर विनंती असेल, सामना संपल्यानंतर जो शेवटचा चेंडू म्हणजे हाताळून झाल्यानंतर सामना विजयी होतोय तेव्हा चेंडू जो फेकला जातो तो चेंडू पंच आपण घेत जा आणि ज्या संघाचा जो चेंडू असतो त्या संघाला मात्र चेंडू देत जा, कारण की संघ इकडे चेंडू मागत वारंवार येतात आणि फी मात्र दिली जात नाहीये. मनीष 2 मिनिटं. सामना सुरू होतोय. भाऊ उठायचंय, तिकडनं उठायचंय, समोर कॅमेरा चालू आहे. नवोदित संघ. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जाईल बावेश यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. आपल्या 2 षटकांमध्ये अवघी धावा खर्च केल्या होत्या, 7 आणि गडी बाद केलं होतं. एन्जॉय संघ कोणताही खेळाडू आपला इथे उपस्थित असेल तर आपली टी शर्टची पिशवी इकडे आपण विसरून गेलेत. एन्जॉय संघ आपल्या टी शर्टची पिशवी घेऊन जायचंय. टी शर्ट आपण इकडे विसरून गेलेत. अग्निमाता संघ आपला 12th मॅन, अग्निमाता संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे, विनंती असेल. सामना सुरू होत आहे नवोदित विरुद्ध अग्निमाता आणि दोन्ही संघांना संधी उपलब्ध आहे. मारुती भोईर यांच्याकडनं विनर संघाला 500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होईल. जो संघ या सामन्यात विजयी होईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मारुती भोईर यांच्याकडनं. चेंडू तर जतीन गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू छोटी धाव. प्रत्येक चौकाराला नवोदितच्या खेळाडूंना खुशखबर आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपयांचं पारितोषिक अभिजित मेहर यांच्याकडनं. आणि आपण हा सामना पाहणार आहेत. 11 खेळाडू असतील मैदानात नवोदितचे, पण 12वा 12th मॅन जो असेल तो नवोदितचा समर्थक. या ठिकाणी मोठ्या संख्येने नवोदितचे समर्थक उपस्थित झालेत आणि नक्कीच हा सामना अतिशय रंगतदार होईल यात काही शंका नाही. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जतीन पुण्याचे एकदा चेंडू हाताळला जातोय. रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा मात्र आहे रोहितचं पहिल्या चेंडू पासन हवाई सफर घडवण्याचा चेंडूला. तर इकडे ट्रेन येते मध्ये मध्ये. तर नक्कीच जल्लोष करायचा आहे, सामन्यांचा आस्वाद घ्या, जल्लोष करा, परंतु कोणताही अडथळा येईल असा जल्लोष करू नका. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जतीन सज्ज असेल. थोडस चेंडूंमध्ये मात्र फेरबदल येत जात आहे. चेंडूंचा हाताळला जातो चेंडू, लोअर गतीचा चेंडू होता, फुलटो चेंडू होता, समोरच्या रिजन मध्ये खेळला गेला. रोहित कडनं दुसरी धावेचा प्रयत्नात चांगली कॉलिंग मात्र पाहायला मिळाली विक्रांत आणि रोहित कडनं. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकांवरती 2 धावा, 3 चेंडू, 2 धावा. नक्कीच सुरुवात चांगली आहे. चांगली सुरुवात ही फार महत्वाची असते आणि बावेश पाटीलचा विचार केला तर त्याने सुरुवात ज्या प्रकारे लोअर म्हणजे सुंदर अशी केली गेली, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना त्या प्रकारची सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला. पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर सिंगल डबलने मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या षटकामध्ये
नंतरच्या शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारी केली गेली आणि त्या धावा मात्र जमवून आपला संघाला मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नेऊन पोहोचवलाय. तिसरा संघ बनलाय ओमसाई संघ. तर चित्रगंधा यंगस्टार आणि ओमसाई संघ ह्या 3 संघांना विनंती असेल की आपल्याला एकाच जर्सीमध्ये खेळायचं आहे, तर ह्याची नोंद ठेवायचं आहे. हा पुन्हा एकदा थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रोहितचं, परंतु चेंडू गोलंदाजाने इकडे चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू धावत जातोय. हेमकांत भोईर मात्र चुकी करतोय आणि याला चुकीवर मात्र माफी नाही, तर चुकीला मात्र रन मिळतील आणि ते रन मिळतील म्हणजे नवोदित संघाला. आयोजक संघ आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन केलं. नियोजन जर पाहिलं तर सुंदर असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. तर नक्कीच साहेब चषक आपल्या भेटीला घेऊन आलाय नवोदित संघ. तर नक्कीच खेळताना सुद्धा नवोदित संघ सुंदर खेळी करतोय आणि या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त संघ खेळले तेही नवोदित संघाचे. ई पर्यंत म्हणजे 5 संघ खेळलेत आणि एक संघ मात्र मोठा सामना खेळतोय. आणि इकडे बघा एकंदरीत विशाल भाऊ चित्रपट च्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं असेल अग्निमाता संघाकडनं तो क्षेत्ररक्षक जो आहे त्याने झेल सोडला होता. झेल सोडल्यानंतर सुंदर फेकी करून धावचीत बाद केला होता. आजच्या सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. खरंच झेल सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली आशा सोडली नाही. तर काही जण झेल सोडल्यानंतर आपली पूर्णतः डाऊन होऊन जातात, परंतु त्याने त्याच द्वेषाने तो चेंडू फेकला आपल्या क्षेत्ररक्षकाकडे, आपल्या गोलंदाजाकडे आणि परिणाम स्वरूपी एक खंदा फलंदाज नवोदित संघाचा बाद होऊन परतोय तंबूत. तर नक्कीच ज्या प्रकारे रोहित कालच्या दिवसामध्ये खेळला होता, ताबडतोड खेळी केली गेली होती आणि मोठी धावसंख्या उभारण्याचं मात्र कार्य रोहितकडनं केलं गेलं होतं. परंतु रोहित आता मात्र कुठेतरी बॅक टू द डगआउटचा रस्त्याला जाताना दिसतोय आणि नवीन फलंदाज. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकात धावसंख्या 7, 1 बाद 7 नवोदित संघ. तर नक्कीच नवीन फलंदाज संदीप आपल्याला येताना पाहायला मिळतोय फलंदाजी मार्क वरती. तर पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज जतीनकडनं. जयेश नवीन गोलंदाजी मार्क वरती. पाहूया संदीप. चेंडू सुटला जातोय, थोडस अडथळा येतोय. तर नक्कीच पहिलं षटक हाताळलं गेलं जतीनकडनं. जेलची संधी होती प्रणयला, परंतु सुटला गेला जेल आणि जेल सुटल्यानंतर मात्र जी फेकी मात्र केली, सुंदर फेकी करून धावचीत बाद केला रोहित नावाचा एक मोठा फलंदाजाला. हा संदीप स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि पंच हात वरती आणि संदीपचा रस. आत आपला नवीन खेळाडू आत गेला पाहिजे. आपणच शिस्त लावायची आहे. बाकीच्या संघांना सुद्धा आपण आयोजक संघ आहात. तर दुसरा खेळाडू सुद्धा बाद झाला नवोदित संघाचा आणि जल्लोष पाहतोय आपण अग्निमाता संघाच्या समर्थकांमध्ये. तर नक्कीच श्रीलावच्या माध्यमातून आता मात्र 2 कॅमेरे मात्र चालू केले जात आहेत. एका बाजूला कुशल चौधरी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय हितेश पागदरे. तर
कॅमेऱ्याचं मात्र कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही. कुशल चौधरी मॅन फ्रॉम मुरबा या गावातनं मात्र बिलॉंग करतोय, तर हितेश पागदरे सातपाटी गावातनं बिलॉंग करतोय. पाहूया चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हळूवार चेंडू टाकलेला जातोय. चेंडू. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू वरती येतो, पुन्हा एकदा फेकतोय. लावला तो शकतो आणि बंदी. आहा नामी नक्कीच. संधी गमावलेल्या पियुषला धावबाद करण्याची. चेंडूपैकी बरोबर होती मात्र नक्कीच विशाल भाऊ पुन्हा एकदा धावचीत बाद झाला असा. जसाच पियुष धावत सुटला होता तसाच धावत त्याला पवेलियनचा रस्ता पकडावा लागला नक्कीच, असता, नक्कीच. कारण की कलेक्ट मात्र नीटचा घेतला नाहीये. सुंदर फेकी केली गेली होती क्षेत्ररक्षक योगेश कडनं. जतीन यष्टीरक्षक त्याने मात्र कलेक्ट नीटचा केला गेला नाही चेंडू, परंतु दावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकडेवरती. पुन्हा एकदा पियुष सुंदर फटका पाहूया. पुन्हा आहा हेमकांत भोईर मात्र चेंडू वरती जाऊ की जेल पकडू, काय घेण्याचा प्रयत्न. मनोबल मात्र वेगच होतं. दुसरी धाव घेण्यात यश मिळवलंय ते पियुष आणि विक्रांतने 2 धाव मिळवल्यात. थोडासा मला वाटतं हेमकांतच्या खांद्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं जाण या दोन्ही खेळाडूंना आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी दुसरी धाव घेतली. विशाल भाऊ ज्या प्रकारे रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते पियुष आणि विक्रांत कडनं. हा स्विच हिटचा फटका, स्विच हिट केलाय. चेंडू जातोय का? जातोय. तर नक्कीच सुंदर असा स्विच हिटचा फटका आपल्याला मनसुबा मात्र सिद्ध केलं होतं की आपल्याला स्विच हिट करायचं आहे या चेंडूवरती, आणि सुंदर फटका पाहायला मिळाला जयेशच्या फळीमधनं. पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला ढकललं जात आहे. दोन्ही संघ शेजारी संघ आहेत. नक्कीच दोन्ही संघ शेजारील आहेत आणि दोन्ही संघांमधील एकमेकांच्या खानाखुणा नक्कीच माहिती असतील, तर नक्कीच जल्लोष केला जातो दोन्ही संबंध संघांकडून. सुद्धा या दोन्ही संघाचे एकमेकांशी आहेत. तर नक्कीच नवीन फलंदाज समर्थकांचा दोन्ही संघांना पाठिंबा आहे. तर पियुष साठी जो षटकार स्विचेटचा फटका खेळला होता प्रवीण मेहर यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलं त्या फटक्यासाठी. तर जाऊया पुण्याच्या एकदा नवीन फलंदाज येतोय नितेश. त्या तर चौकारासाठी पियुषला सुद्धा 100 रुपयांचा पारितोषिक अभिजित मेहर कडनं. देतो थांब. चेंडू हवेत आहे, बघूया झेल होतोय का. चेंडू परत एकदा झेल सोडलाय अग्निमाताच्या क्षेत्ररक्षकांनी. नवोदितच्या सर्व खेळाडूंना नामी संधी. प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक अभिजित मेहर यांच्याकडून. प्रत्येक
19 धावा. पण भरोशाचे 3 खेळाडू नवोदितचे तंबूत बसर परतलेत. चांगली एक अटॅकिंग गोलंदाजी मला वाटतं किंवा गोलंदाजी म्हणण्यापेक्षा क्षेत्ररक्षण अग्निमाता संघाकडनं होतंय. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. त्याचबरोबर थोडंसं कुठेतरी खंबल झाला होता क्षेत्ररक्षक, त्याने जेल सोडला गेला आणि जेल सोडल्यानंतर 2 धावा मात्र मिळाल्या आणि एकंदरीत नवदीत संघ थोडासा कुठेतरी अतिघाई होत आहे नवदीत संघाकडनं आणि तेच मात्र 3 विकेटच्या नुकसानात होत आहे. 3 विकेटच्या नुकसानानंतर नवदीत संघ पोचला 20 धावेवरती. नितेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंच दर्शवत आहेत सागर चौधरींचा वाईटचा इशारा येतोय. अव्वंतर धावा दिल्या जात आहेत तर या अव्वंतर धावांनी मात्र बरं होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल एकंदरीत 20 या आकडेवरती. जसं सामना पुढे जात जाईल तसं हा समर्थकांचा आवाज वाढत जाईल, जाणार आहे, जल्लोष वाढत जाणार आहे. जल्लोष असणार आहे या सामन्यामध्ये. नक्कीच साहेब चषक 2024च्या या पर्वामध्ये पाहायला मिळते. अंतिम दिवस नितेश कुठेतरी पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा जो संपर्क होतो तो संपर्क आम्हाला दिसला नाहीये आणि चेंडू मात्र यष्टीरक्षक जयेश मात्र चांगलं कार्य निभावतो. चेंडूला पकडलं जातंय, चेंडूला फेकलं जातंय गोलंदाजाकडे. चेंडू जातो निर्धाव चेंडूची होते सांगतात 2 चेंडू एकाच चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा चेंडू, बॅटची कडा आणि झेल तिरबाद. गोलंदाजीचं पृथक्करण दिलं जात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तर कुठेतरी नवदीत संघ शांत ठेवलाय. नवदीत संघाला 2 चेंडू झाले, 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू राईट आमोर द विकेट पश्चिमाच्या टोकाकडनं पाहूया, सुंदर फटका. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, जाणार नाही. धन्यवाद. तर जाऊया पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्क वरती. भाऊ भाऊ हा निर्मित स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता निर्मित यांचं, परंतु चेंडू थोडासा लांब. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा. नक्कीच सुंदर चेंडू हाताळले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकम वरती 24 पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. निर्मित पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी मार्क वरती. हा खोलगट टप्प्याचा चेंडू पूर्णपणे एकंदरीत या चेंडूला ब्रह्मास्त्र मानलं जात आहे. सुंदर चेंडू हाताळला जात आहे. जसप्रीत बुमराकडे जर पाहिलं तर ह्या चेंडूची हाताळणी त्यांच्याकडनं केली जात असते. एकंदरीत जसप्रीत बुमरा जर सांगितलं ना 6 चेंडू तुला ब्रह्मास्त्र जो आहे त्याचा तसा हाताळायला सांगितलं ना ब्लॉकर पद्धतीचे तरी तो हाताळू शकतो, एवढी त्याची क्षमता आहे. गोलंदाजी होते. चौकार खाल्यानंतर 2 चेंडू लगातार संकेतनं डॉट टाकलेत. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात. आता शेवटचा चेंडू पाहूया. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अव्वंतर धावा दिली जाते. आता मात्र धावसंख्या 1 ने बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 रन. धावसंख्या 25. जल्लोष ऐकतोय आपण अग्निमाता संघाकडनं. पाहूया पुन्हा एकदा चेंडूला पॉइंटच्या वरनं फेकण्याचा प्रयत्न. आमचा चेंडू पुन्हा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या होते 26. 4 बाद 26 नवोदित संघ. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक घेऊन येतोय तो संकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मच्छीमारच्या टोकाकडनं सामना करतोय निर्मित.
उंच पोरा संख्येच्या गोलंदाज राईट ओव्हर द विकेट हुलरलेनचा चेंडू सुंदर घेऊन चेंडू काढलाय तो. हाताळला गेलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिडच्या ठिकाणी दिशेने. एक धाव गेले दुसरी बॉल पूर्ण दुसरी काढण्याचा नक्कीच प्रयत्न होईल आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाले 28. डीजे श्रीकांत नाईक यांचं आगमन झालंय. श्रीकांत नाईक यांचं सर्व मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. श्री मारुती वेळ झालेला आहे 3:28 म्हणजे 3:30 वाजलेले आहेत. अजूनही क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. नोंद ठेवायचा आहे अंतिम सामना कसा होणार आहे. ही जरा गंभीर बाब आहे मनीष, कारण क्वार्टर फायनलच होते अजूनपर्यंत. आपला अंदाज होता की आपण आतापर्यंत सेकंड सेमीफायनलचा सामना संपवायला हवा होता, परंतु वेळ बरीच घेतली गेली या स्पर्धेमध्ये संघांकडून आणि त्याच्यामुळे आतापर्यंत हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. कदाचित सेमीफायनलची षटक आपल्याला कमी करावे लागतील. आयोजकांकडनं त्या सूचना आपल्याला लवकरच येतील असं मला वाटतंय. तर किपीटअप करायचं आहे. विनंती असेल जास्त वेळ दवडू नका. प्रत्येक चेंडू टाकायला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. चौथा षटक घेऊन आलाय तो जयेश. हळूवार टाकलेला चेंडूच्या गती परिवर्तन केलंय, तसा चेंडू घेऊन काढलाय तो डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल विक्रांतला. धावसंख्या होतीये नवोदित संघाची 29. विक्रांत या 1 धावेने पोहोचतोय वैयक्तिक 5 धावांवर. 6 धावांवर निर्मित खेळतो एका चौकाराशी 6 धावांवर. शेवटची 2 षटक, शेवटची 11 चेंडू शिल्लक. पुन्हा हळूवार टाकला तरी यावेळेला चेंडू जाता फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या निर्मित साठी अभिजित मेहर यांच्याकडनं या चौकारासाठी. तर प्रवीण मेहर यांच्या 100 रुपयाचा रोख पारितोषिक आलाय. कुठे परत 100 ना 100 पियुषला पण दिले का? ओके झाले ते वेगळे. पाहूया पुन्हा एकदा पंचांकडे पायची चप्पील केली गेली निर्मित साठी, परंतु पंच मात्र तटस्थ कामगिरी करतायत. पंचांनी फेटाळलं गेलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज निर्मित. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. अभिजित मेहर धावांचा विचार केला तर 33 धावा. तर पाहूया पुण्याचे एकदा जयेश सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती. हा 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 जास्तच बाहेर निघला आणि बघा आणि हा सुद्धा चौकार जातोय. धावा झालेल्या आहेत सेमीफायनलच्या टॉस 37 धावा. 37 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
चार चेंडू टाकून झाले चौथ्या षटकातले आणि धावसंख्या बोलले 37 37 4 गडींच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो जयेश आणि फलंदाजी करतोय निर्मित. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय निर्मित. हळूवर टाकलेला चेंडू परत चेंडू कट केलाय तो पॉईंटच्या दिशेने. कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षण चेंडू अडवलाय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजाकडे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 38. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 38. अभिजित मेहर शेवटचा चेंडू उंचावून मारला चेंडू. बॅटची कडा घेऊन वरती हवेत आहे परंतु नो मॅट्स मध्ये लँड होतोय. एक धाव मिळेल. दुसरी धाव नक्कीच मिळणार आहे. 2 धाव पूर्ण करतोय विक्रांत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 40. षटक संपलाय. 4 षटकात आयोजकांच्या निर्णयानुसार सेमीफायनलचे दोन्ही आता झालेल्या सूचनेनुसार आयोजकांकडून सूचना आलेली आहे. सेमीफायनलचे सामने हे 4 षटकांचे राहतील आणि 4 गोलंदाज राहतील. 4 षटकांचे सामने 4 गोलंदाज. स्कोर झालाय 40. 4 षटकात 40. 4 बाद 40. तर विनंती करीन टॉससाठी यायचा उमसाई संघ त्याचबरोबर चित्रगंध संघ आपल्याला कानापर्यंत पोहोचलं असेल की आयोजकांकडनं विनवणी येते टॉससाठी. त्याचबरोबर एक सूचित केलं जातंय सेमीफायनलचा सामना हा 4 षटकांचा खेळवण्यात येणार आहे आणि 4 गोलंदाज वापरावे लागणार बाहेरचा आहेत. खूपच बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता हेमकांचा परंतु चेंडू काही ठीकसा हातातून सुटला नाही आणि परिणाम स्वरूपी चेंडू वाईड होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 41. पाहूया पुन्हा एकदा चेंडूला उत्तर मारण्याचा प्रयत्न. हळूवा टाकला निर्मित. चेंडू. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंचांकडे दाद मागण्यात चेंडू हळूवा टाकतोय. सुरेख अशी डोकं चालवून गोलंदाजी करतो हा एक हुशार असा नावाजलेला खेळाडू अग्निमाता संघाचा हेमकांत भोईर उर्फ चपाती. आणि
मला वाटतं विक्रांत अजूनही मैदानात आहे आणि यावेळेला आता 3 चेंडूत जेवढ्या जास्त धावा 4 चेंडूत जास्तीत जास्त धावा धावण्यासाठी मला वाटतं आता विक्रांतलाच काही करावं लागेल. नक्कीच ज्याप्रमाणे खेळ चाललाय, निर्मित ज्याप्रमाणे खेळत होता, 2 चेंडू निर्धाव, नंतर दुहेरी धाव, पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर सिंगल, एक चेंडू निर्धाववर निर्धाव जात असताना पुन्हा एकदा चौकार, म्हणजे एकंदरीत विशाल भाऊ आपण चौकार नोंदवतो, नंतर 2 चेंडू निर्धाव हाताळतो, कुठेतरी दावा आपण 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर चौकार येतो, पुन्हा एकदा 2 चेंडू खेळल्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार शोधणं, कुठेतरी कमी धावा आपल्याकडनं येत आहेत. एका चौकार आल्यानंतर कदाचित एकेरी दुहेरीने समाधान मानलं असतं तर तीच तीच जी षटक ते जे षटक असतं ते मोठं होऊ शकतं. हा विचार फलंदाजाने करायला नक्कीच हवा. रणनीती फार खराब होती फलंदाजाची, कारण की चेंडू निर्धाव जात होते आणि धावांचा डोंगर मात्र कमी कमी होत चाललेला आहे. कारण मंगळ विकेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच मंकी हेमकांत विकेट कडनं? घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला हेमकांत भोईर यांच्याकडनं. हळूवार टाकला अभिया- पुढे चेंडू फिरवला, हात फिरवलाय, लेग स्पिन मारण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, लेग स्पिन मारण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, शॉर्ट चेंडू होता, लेग स्पिन मारलाय चेंडू, चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघून गेला. तर एकंदरीत पाहिलं तर सुनील नक्कीच एक वारंवार आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय हेमकांत. नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं असेल, हेमकांत भोईरचा विचार केला तर 6 चेंडू हाताळताना जे फेरबदल असतात हेमकांत भोईर यांच्याकडनं ते आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुन्हा एकदा काय फेरबदल असेल. आता मात्र पुन्हा थोडंसं एकदा पुढे leg ठेवलंय. spin. हा चेंडू सुद्धा लेग स्पिन होता. नक्कीच कुठेतरी खराब फलंदाजी करतोय सुनील. तर विकीला मात्र नॉन स्ट्राईक एंड Leg वरती break थांबून मारतोय. ठेवलाय. तर लेग ब्रेक चेंडू हाताळला जातोय. हेमकांत भोईर चतुराईने मात्र गोलंदाजी हाताळली जाते. लाईन आणि लेनचा वापर सुंदर आणि आवेला मात्र कनेक्टला चेंडू येणार बाहेरचा शेवटच्या तो चेंडूवर. षटकार. मध्ये किती अभिजित मेहर 500 रुपयांचं पारितोषिक सुनीलला या षटकाराकरता. लेग स्टंप पुन्हा एकदा वाईटचा इशारा. काय करतोय हे हेमकांत ऍक्च्युली. नक्कीच विशाल भाऊ ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेला होता सुनीलचा विचार की चेंडूला वाईट जाऊ देऊ असा विचार होता सुनीलचा, परंतु सुनीलने जर हा चेंडूला भिरकावला असता तर नक्कीच षटकार आला असता. पाहूया खुलगट्ट पैदा चेंडू हाताळलाय. ज्यावेळेला मात्र एक धाव घेण्यात यश मिळत आहे आणि स्ट्राईक मिळते ती विक्रांतकडे येते. शेवटचा चेंडू वरती विक्रांतकडे स्ट्राईक येते. शेवटचा चेंडू. धाव सांगण्यात आले 50 धावा झाल्यात नवोदित संघाच्या. शेवटचा चेंडू आहे. 50 धावा झाल्यात. हेमकांतच्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करेल तो विक्रांत. बराच वेळ झाला विक्रांत नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. याच षटकात मला वाटतं जास्तीत पहिली जास्त संधी. स्ट्राईक मात्र विक्रांतला मिळाली नाहीये. एकंदरीत विक्रांतचा विचार केला तर विक्रांतने ओपनरला आला होता आणि चेंडू फक्त खेळलाय 6 चेंडू. ओपनिंगला येऊन 6 चेंडू खेळलाय आणि षटक होते समाप्त. 50 धावा गमवून 51
कोणी सिक्स मारली? नाणेफेक करून घ्यायचे. ओमसाई विरुद्ध चित्रगंधा. नाणेफेक करून घ्यायचे. सेमीफायनलचा सामना चित्रगंधा विरुद्ध ओमसाई. नाणेफेक करून घ्यायचं आहे ओमसाई. ओमसाई आणि चित्रगंधा संघ. नाणेफेक करून घ्यायची आहे ओमसाई आणि चित्रगंधा संघ. 4 षटकांचा सामना राहील. टॉस बॉक्स खाली करायचा आहे. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स खाली करायचा आहे. श्रीकांत नाईक, श्रीकांत नाईक यांना विनंती आहे, त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे नाणेफेकीसाठी. हॅलो, गेला, बंद झालाय. बंद झाला. अठरा 18.
हॅलो 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 धन्यवाद. धावसंख्या वाढते अग्निमाता संघाची 25. दुसऱ्या षटकात 25 धावा, 51 धावांचं लक्ष्य सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अग्निमाता संघाचे. पुन्हा एकदा विनवणी करतात आम्ही आयोजक आपल्याला नवदीप संघाच्या वतीने साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते 2024च्या या पर्वामध्ये. नक्कीच सुंदर खेळ मात्र रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं मात्र पतन झालं. तर 26 धावा धावफलकांवरती लागल्या जात आहेत. अजूनही 26 25 धावा झाल्या आहेत. 26 धावांची आवश्यकता आहे अजूनही. तर विनंती सेमीफायनलला उशीर झाल्यास अजून षटक कमी करण्यात येईल. 4 षटकांचा सामना ठेवला होता. आता जर पुन्हा एकदा सेमीफायनलचा सामना
3 षटकांचा राहील. सेमीफायनलचा सामना 3 षटकांचा राहील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन षटक आणि 3 चेंडू मागे 19 ना 19 धावा करायचे अग्निमाता संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नितेश कडे चेंडू जातो. यावेळेला दुसरी धाव मिळते का पाहूया. थोडासा फंबल, परंतु त्याचं नुकसान काही होत नाहीये. जबरदस्त फटका, हा चेंडू जाते कव्हरच्या वरून चौकार. केवळ एक गडी बाद झालाय कशिशच्या रूपाने अग्निमाता संघाचा. 8 धावा या षटकात आलेत. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. बहुतेक
चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय निर्धाव. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तर एकंदरीत फाईन लेगच्या रिझन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र नीटसा फळीवर बसला नाही. चेंडू जातोय निर्धाव चेंडूचे होते सांगता. आता समीकरण सांगतंय 11 चेंडू आणि 14 धावा. तर पाहूया रोमांचक सामना होत आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत. सुनील गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू हवाई सफर. पाहूया तेवढा लांब मात्र जाणार नाहीये. झेल टिपला जातोय. धन्यवाद धन्यवाद. तर जाऊया ओमसाई संघ, सॉरी ओमसाई संघ चित्रकंदा संघ थोडस असं व्हायचंय, थोडस. तर विनंती करीन मी पुन्हा एकदा थोडस किपीटअप करायचं. नवदीप संघ जास्त वेळ घेऊ नका. विकेट झालाय पतन. आता समीकरण सांगते 10 चेंडू आणि 14 धावा. थोडासा सामना अटकण्यासारखा चित्र आता मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. कुठेतरी जतीनची पारी आणि सलामीचा बॅटर जतीन आणि कशिश यांनी जे खेळले होते खेळी ती मात्र सुंदर होती. सलामीचा फलंदाजाने मात्र चांगली सुरुवात करून दिली, परंतु आता मिडल बॅटर जे आहेत त्यांच्याकडनं मात्र सुरुवात मात्र चांगली होत नाहीये. कुठेतरी अटकलाय सामना. एकंदरीत 10 चेंडू आहेत, जमवायचे 14 धावा. पाहूया पुण्याची एकदा सज्ज सुनील. सुंदर गोलंदाजीचा पुतक करून देतोय, कारण की सुनीलने खराब फलंदाजी केली होती. चेंडू निर्धाव हाताळले गेले होते. आता गोलंदाजीने पाहूया विकी मात्र कुठेतरी कमी पडतोय. जर लवकर चेंडू वरती आला असता, फेकी चांगली केली असते आणि नक्कीच फलंदाजाला धावचीत बाद करण्याची संधी मिळाली असती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय हेमकांत भोईर. ह्याच्यावरती पूर्ण दारोमदार असणार आहे. पाहूया पुन्हा एकदा 9 चेंडू 13 धावा. जाऊया विशाल भाऊकडे. 9 चेंडू 13 धावा. अत्यंत रोमहर्षक असा सामना यजमान संघादरम्यान, यजमान आणि अग्निमाता संघादरम्यान होतोय. गोलंदाजी दुसरा सांभाळली ती सुनीलने. राईट आर्म ओव्हर द विकेट. मच्छीमारच्या टोकाकडनं सुनील मारा करतोय, सामना करतोय तो. हेमकांत हळूच खेळून काढलाय चेंडू कव्हरच्या दिशेने. 1 धाव मिळाले. तर आता मात्र समीकरण राहिलंय 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. पाहूया काय चित्र विचित्र होणार आहे या सामन्यामध्ये. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आहे. पाहूया सुनील. सुंदर फटका नयनच्या फळीमधनं. नयनी फटका आणि निर्मितने. रंगतोय तो. अग्निमताचे 2 खेळाडू फलंदाज आणि 12 खेळाडू नवदीचे 12वा खेळाडू जो आहे तो म्हणजे प्रेक्षक गण. तर विनंती असेल विशाल भाऊ. 12वे तर हा सामना जर पाहिला 7 चेंडू आणि 12 धावा म्हणजे 7-12. तर 7-12 हा घराचा असतो. तर आता या सामन्याचा 7-12 कोणाच्या नावावर होणार आहे? तर एका बाजूला नवदीप संघ, दुसऱ्या बाजूला अग्निमाता संघ. तर दोन्ही जवळील संघ आहेत. 7-12 कोणाच्या नावावर होणार आहे? सुनील. पाहूया गोलंदाजी मार्क वरती शेवटचा चेंडू घेऊन.
चेंडू हवाई सफर पुन्हा एकदा अरे हा झेल आणि सुद्धा ते- पकडलाय. त्याने किमया करून दाखवलंय. 3 पाणी खेळाडू नको. बाद केले 2 धावा देऊन. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुनील कडनं. ज्या प्रकारे 14 धावांची गरज होती, 12 चेंडू आणि 14 धावा, एकंदरीत 2 रनांचा फक्त डिफरन्स होता. परंतु सुनीलने जी गोलंदाजी केली, आपल्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि गडीबाद केले 3 आणि त्या सामन्याला मात्र रंगत आणून दिली आणि सामना आपल्याकडे खेचण्याचं काम केलंय. तर पाहूया पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्क वरनं गेलाय, आता गोलंदाजी मार्क वरती येतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी यश तामोरे. नक्कीच विशाल भाऊ, तुमच्या हाताखालनं गेलेला हा मुलगा आहे यश तामोरे. मनीष, हा एक नवीन टॅलेंट आम्ही शोधलाय. तर याला या स्पर्धेत नवीन ए संघात स्थान देण्याचं हेच कारण की त्याची गोलंदाजी आणि आज त्याच्या गोलंदाजीचा कस नक्कीच लागणार आहे. नक्कीच एकंदरीत यंग टॅलेंट आपल्याला गोलंदाजीचा पाहायला मिळेल. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल फलंदाज, एक अनुभवी फलंदाज हेमकांत भोईर. तर नक्कीच थांबना अजूनही संपलेला नाहीये. अग्निमाता संघाच्या आशा अजूनही हेमकांत भोईर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत पल्लवित राहणार. तर विशाल भाऊ, काय विचारमय असतील या सामन्यामधील? एकंदरीत एक अनुभव आणि एका बाजूला यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. तर काय सामन्याचं चित्र असणार आहे पाहूया थोड्याच वेळात आपल्याला कळेल. या 6 चेंडू मध्ये राईट अमोर दबकेट बच्चेबाच्या टोकाकडनं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. चेंडू मात्र हाताळला गेलाय. पंच मात्र देखणी करतील. नोचा इशारा आलाय पंचांकडनं आणि कोणताही नो असू द्या, फ्री हिट ही असणार आहे. तर हेमकांत भोईर सारख्या नावाच्या फलंदाजाला फ्री हिट दिली जाते. लाईट बंद करा, समोरची गाडी, विनंती असेल बंधू. यस, धन्यवाद. गिफ्ट फ्री हिट. नक्कीच गिफ्ट दिलाय. सुनीलची गोलंदाजी, आता यशला तीच गोलंदाजी करावी लागणार आहे. पाहूया यश. हे काय घडतंय, हे काय घडतंय? मात्र यशवर वादळी. तर नक्कीच सुंदर असं वादन केलं जात आहे. आपल्याला नक्कीच नवदीप संघाच्या वतीने सुंदर आयोजन नियोजन अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. पहिलाच सामना यश हा ए संघाकडनं खेळतोय. पहिल्याच टुर्नामेंट आहे आणि थोडंसं प्रेशर असेल त्याच्यावरती, पण कर्णधाराची थोडी जबाबदारी असेल त्याला त्या प्रेशर मधून बाहेर काढण्याची. नक्कीच प्रोत्साहन करणं हे कर्णधाराचं काम असणार आहे. गोलंदाज कमबॅक करू शकतो आणि ती कमबॅक करण्याची क्षमता जर गोलंदाजाने ठेवली तर नक्कीच आपण कमबॅक करू शकतो. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 आणि धावा जमवायचे आहेत 5. चेंडूला मात्र बिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, फेकेल, सिंगल धाव घेतले, खराब फेकी आणि धावा सुटला हेमकांत भोईर आणि धावची बाद.
नवीन फलंदाज पाठवायचा त्वरित. अग्निमाता संघ जास्त वेळ घेऊ नका, वाजवायचं जरा. चार चेंडू 4 धावा. प्रेशर कुकर. नक्कीच प्रेक्षर कुकरची सिटी मात्र वाजते यशच्या डोक्यावरती, कारण की प्रेशराईज झालाय यशला मात्र प्रोत्साहित करायचं आहे. आपला संघ नवोदित संघ आयोजक संघ आहे, या स्पर्धेवरती आपलं नाव करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पाहूया यश आपल्या संघाला चांगलं काम करून देतोय का, चांगलं काम करून देतोय का. डॉट बॉल. 3 चेंडू 4 धावा. तर नक्कीच विशाल भाऊ, मी मगाशी सांगितलं सुद्धा होतं कालच्या दिवसाला एकदा हेमकांत भोईर फलंदाजी करत होता मैदान क्रमांक 1 वरती आणि चेंडू ते 4 जमवायचे हेमकांत भोईर यांना 2 धावा आणि 4 चेंडू 2 धावेची गरज असताना हेमकांत भोईर यांनी 4ही चेंडू निर्धाव हाताळले गेले होते आणि त्या 4ही चेंडू वरती एकही धावा जमवली गेली नव्हती. ते दुर्दैव होतं अग्निमाता संघाचं. परंतु याची परतफेड करेल का नवोदित संघ. अग्निमाता विरुद्ध चिकपॉक. यस यस बरोबर. अग्निमाता संघ आणि चिकपॉक असा हा सामना झाला होता, 3rd राऊंड होता. परंतु हा 4था राऊंड आहे. नवोदित संघ आणि अग्निमाता संघ 3 चेंडू 4 धावा. यश टू हेमकांत भोईर. आहा फुल टॉस दिलाय पुन्हा एकदा. चेंडूला दिशा दिले, सिंगल घेतलाय. तुषार चेंडू वरती येतोय, हेमकांत दाबलाय. थ्रो. फेकी सुंदर. यशने चेंडू सोडलाय आणि आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये. मनीष, मी मगाशी तुला मागच्या सामन्यावेळेलाच म्हटलं होतं की तुषार या संघामध्ये काय, तुषार तरे हा संघामध्ये का निवडला. हा मगाशीच मला सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा पहिला सामना खेळत होते तुम्ही सांगितलं होतं मी निवड केले संघाची. आणि तुषारला जो घेतलाय तो कशासाठी घेतलाय, क्षेत्ररक्षणासाठी. तर नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. तर डीजे वादक थोडस आवाज द्यायचा माईकला भाऊ, जरा आवाज द्यायचा माईकला. तर आता समीकरण राहिलं आहेत. चेंडू आहेत 2, दमाचे धावा 3. पाहूया हेमकांत भोईर. यश पुन्हा एकदा. आहा फटका जाणार का बाहेर, तर जाणार बाहेर. अग्निमाता संघ मात्र होतोय विजयी.